नमस्कार, मी अमित म्हात्रे, चेअरमॅन रिजन्सी इस्टेट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी. आपण माझ्या मागे बघतच असाल की आमचं ओला कचऱ्याचं खत प्रकल्प आम्ही गेले सातत्याने 5 वर्षापासून राबवत आहोत. आमच्या इकडे 1200 किलो रोजचं खत आम्ही इथे सॅग्रिगेशन करून त्याचं खत निर्मिती करून आम्ही गार्डनसाठी यूज करतो आणि काही बऱ्याच वेळा बाहेर पण आम्ही त्याचं विक्री करतो. तुम्ही बघत असाल की पहिला इथे ओला कचरा इथे येतो. ओला कचरा आल्यावरती मग त्यामध्ये आम्ही सॉडस्ट मिक्स करतो. सॉडस्ट म्हणजे आपला भुसा जो असतो, लाकडी भुसा, तो आम्हाला नाममात्र दरामध्ये दिला जातो. तो आम्ही घेतो आणि मग त्याची जी प्रक्रिया असते त्याला कुजवणं आणि मग त्याच्या नंतर त्याच्यामध्ये अजून कल्चर ऍड करून त्याच्यामध्ये आम्ही त्याला खत बनवतो. तर साधारण ही 7 दिवसांची ही प्रोसेस आहे. यासाठी नक्कीच आम्हाला आमच्या सभासदांचं सहकार्य लागतं आणि ते सातत्याने करतात. म्हणून आज हा 1200 किलोचा एकमेव प्रकल्प मी तर सांगेन की महाराष्ट्रामध्ये आहे की जो सातत्याने 5 वर्ष कोणी सोसायटीने राबवला असेल. फक्त प्रकल्प करत असताना आम्हाला जी 5% सवलत मिळते महापालिकेतर्फे टॅक्स मध्ये, ती 10% करण्यात यावी ही पण मी विनंती करणारच आहे. आणि वन विंडो याची एक उपक्रम राबवायला पाहिजे की जेणेकरून आम्हाला वॉर्ड ऑफिसर टू उपायुक्तांपर्यंत जी पूर्ण चेन आहे ती वन विंडो मध्येच करता येईल आणि आम्हाला देखील आमचं काम थोडंसं कमी करता येईल. प्लस इतर सोसायटींना पण याचं प्रोत्साहन या माध्यमातून वन विंडो मधनं करता येईल. नमस्कार, मी सचिन म्हात्रे, रिजन्सी इस्टेट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचा सिनियर मेंबर. हे प्रकल्प आम्ही 2021 साली आम्ही सुरुवात केली आणि हे यशस्वीप्रमाणे सगळ्यांच्या सहकार्याने आम्ही पार पाडत आहोत. आम्ही सगळ्या इतर सोसायटीजना यासाठी आम्ही अपील करू की जसं आम्ही 5 वर्ष यशस्वीप्रमाणे हे राबवलेलं आहे तसं तुम्हीही हे करू शकता. पर्यावरणाला आपण, महापालिकेला, आपल्या राष्ट्राला आपण याची मदत करू शकतो. असे आम्ही 2 प्रकल्प राबवतो. एक तर आमचं हे खत प्रकल्प आहे वेट वेस्टचं, जे 1200 किलो दिवसाला आम्ही 1200 किलो जोही ओला कचरा येतो तो आम्ही इथे सेग्रिगेट करून आम्ही याचं डिझॉल्व्ह करून घेतो, जेणेकरून निसर्गाला काही त्रास होत नाही. ऍट द सेम टाइम आम्ही याचं रिजन्सी सीवेज वेस्ट सीवेज प्लांटचं पण आहे आमचं. इथे आम्ही दिवसाला 160 लिटर 1,60,000 लिटर एवढं पाणी आम्ही इथे रियूज करतो आणि आमच्या गार्डन्स वगैरे जे आहेत ते आम्ही त्याच्यामध्ये कव्हर करतो. नमस्कार, मी शमा चिलेकर, मी कमिटीची एक मेंबर आहे. आमच्याकडे हा वेट वेस्टचा प्रोजेक्ट जेव्हा नवीन आला तेव्हा सगळ्यांसाठीच खूप चॅलेंजिंग होती आणि मी पण एक गृहिणी म्हणून माझ्यासाठी पण होतं. कारण की ओला कचरा, सुका कचरा आपण पहिले सगळे एकत्रच देत होतो. पण त्याच्यासाठी आम्ही पथनाट्य केले, लोकांकडे जाऊन आम्ही त्यांना अपील केलं की तुम्ही सगळ्या ओला कचरा आणि सुका कचरा वेगवेगळ्या डस्टबिन ठेवा, परत ग्रीन डस्टबिन, रेड डस्टबिन, आणि त्याच्यानंतर आपण इलेक्ट्रिक वस्तू त्याच्यासाठी वेगळा करा आणि त्याचं सेग्रिगेशन करा. सुरुवातीला सगळ्यांसाठी थोडं डिफिकल्ट होतं, सगळ्यांनी जरा चिडचिड केली, पण नंतर जेव्हा सगळ्यांना कळलं की हा प्रकल्प आपला किती उपयोगाचा आहे आणि ह्याच्याने आपल्याला तो ज्या प्रकारे प्रोसेस होतो आणि त्याच्यानंतर त्याच्यात खत बनतं आणि ते सगळं आपल्या सोसायटीमध्ये सगळ्या झाडांसाठी आपण यूज करतो. नंतर लेडीजने तो खत घरी म्हणजे स्वतःच्या झाडांना घातलं घरी, प्लांटला, आणि त्याच्याने त्यांचे प्लांट्स पण खूप छान ग्रो झाले. त्यांचा पण त्याला आहे आणि आता सगळे खुश आहेत या प्रकल्पाने आणि त्याचा उपभोग घेत आहेत. आणि हा आमचा 5 वर्षापासूनचा सक्सेसफुल असा उपक्रम आहे जो इथे राबवला गेलाय. आणखीन एक गोष्ट मला सांगायची आहे की सॅनिटरी पॅड साठी डिस्पोजल करण्यासाठी आम्ही ते मशीन लवकरच रिजन्सीमध्ये घेणार आहोत. कारण की ते आपण म्हणजे डस्टबिन मध्ये टाकणं किंवा ते योग्य नाही, त्याच्यासाठी प्रॉपर त्याचं हे झालं पाहिजे, डिस्पोजल झालं पाहिजे. त्यासाठी लवकरच आम्ही ती मशीन घेणार आहोत.